ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवी रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्री यतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कविवाल्मिका सारिकामान्यैसा नमस्कार माधा सद्गुरु रामदासा मनाची शते ऐकता दोष जाती मती मंदते साधना योग्य होती सढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी म्हणे दास विश्वासिता मुक्तिभोगी। जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। 102 ते 106 या 5 श्लोकांमध्ये पुन्हा सदाचाराचा विचार आलेला आहे, जो आपण परवापासून पाहायला सुरुवात केली। 102 मध्ये समर्थ म्हणतात, अतिलीनता सर्व भावे स्वभावे जना सज्जना लागी संतोष वावे देहे कारणी सर्व लाभी तदावे सगुणी अति आदरेसी बजावे। काल आपण नम्रतेचा विषय पाहत होतो, तोच विषय पुन्हा लीनता असा शब्द प्रयोग करून समर्थांनी घेतलेला आहे। काल आपण पाहिलं की पहिल्यांदा सांगितलं सर्व लोकांशी निववावे, सगळे लोक शांत होणं कठीण आहे हे लक्षात घेऊन मग निदान चांगल्या लोकांना तरी शांत ठेव, परियंतरी सज्जना निववावे। आता सांगितलेलं आहे जना सज्जना लागे संतोष व्हावे। सगळ्या लोकांना तुम्ही संतुष्ट नाही करू शकणार। कालच सांगितलं दुष्ट माणसं कशानेच संतुष्ट होणार नाहीत, वाईट माणसं कशानेच संतुष्ट होणार नाहीत। त्यासाठी त्यांना वेगळ्या पद्धतीनेच हाताळावं लागेल। त्यासाठी भगवंत अवतार घेतात, परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम। वाईट माणसं जे आहेत त्यांचा वाईटपणा नाही टाकणार,
जी वाईटपणा टाकू शकतात त्यांच्यासाठी संत जन्माला येतात आणि संत त्या माणसाचं रूपांतरण घडवतात. विसोबा खेचर बदलण्यासारखा आहे, मुंबाजी गोसावी बदलण्यासारखा आहे, रामेश्वर भट्ट बदलण्यासारखा आहे, सतीबाई शहापूरकर बदलण्यासारखे आहेत, वाल्याकुळी बदलण्यासारखा आहे, अंगुलीमाल बदलण्यासारखा आहे. मग त्यासाठी हे पुरुष जन्म घेतात, अवतार येतात, संत येतात आणि त्यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणतात. एखादा गिरीबाबू असेल व्यसनी, रामकृष्णांच्या सहवासात बदलू शकतो, पण काही लोक असे असतात की जे बदलू शकणार नाहीत. त्यांचा निपात करण्यासाठी प्रत्यक्ष भगवंत येतो आणि त्यांचं निर्दालन करतो. या ठिकाणी सज्जन माणसांचा विषय चाललेला आहे की जे चांगले आहेत ते तुष्ट असले पाहिजेत. चांगली माणसं आपल्यावरती नाराज असता कामा नयेत. त्यामुळे जेव्हा आपल्या विरुद्ध कोणी काही बोलत असेल तर सर्वात पहिल्यांदा या गोष्टीची काळजी घ्यावी की असं बोलणारी माणसं आहेत त्यात काही साधू संत तर नाहीत ना, काही सज्जन माणसं तर नाही आहेत ना. चांगल्या माणसांनी आपल्याबद्दल विपरीत बोलणं हे चांगलं नाहीये. अशाच अंतर्मुखच झालं पाहिजे, थोडा विचारच केला पाहिजे. म्हणून जना सज्जना लागी संतोष व्हावे. निदान सज्जन माणसं जी आहेत ती आपल्यावरती रुष्ट असता कामा नये, ती संतुष्ट असली पाहिजेत, त्यांचं समाधान करावं. आणि कालच सांगितलं, सज्जन माणसं बहिरंगाने समाधानी होत नाहीत. सज्जन माणसं नाटकी भक्तीनं, नाटकी शिष्टाचारानं, नाटकी प्रेमानं संतुष्ट होत नाहीत. ते अंतरंग पाहतात, आतून कसा भाव आहे. ये यथा माम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम. भगवंताने सांगितलं, लोक ज्या पद्धतीने मला बसतात त्या पद्धतीने माझी प्रतिक्रिया असते. भगवंत त्या पद्धतीने रिॲक्ट होतो. जर भक्त दांभिक असेल तर समर्थ म्हणतात, जरी भाव असला माईक तरी देव होय महाठक, नवलतयाचे कौतुक दैशासी तैसा. जाणे भाव अंतर साक्षी प्राणी मात्रांचा. तुम्ही भगवंतावरती प्रेम करत आहात का भगवंताशी खेळ खेळत आहात, भगवंताच्या लक्षात येतं. तुम्ही सद्गुरूंशी निष्ठा दाखवत आहात का सद्गुरूंशी डावपेच खेळत आहात, सद्गुरूंच्या लक्षात येतं. अशा वेळेला सज्जन माणसं जी आहेत ती रुष्ट होणं, त्यांच्या मनात आपण उतरणं हा एक मोठा आपल्याला मिळणारा धक्का आहे. आणि म्हणून साधकाने ही काळजी घेतली पाहिजे की आपली लीनता स्वभावे असावी. स्वभावे याचा अर्थ पोटातनं आलेली लीनता. काल सांगितलं अभिनयाची नम्रता, निवडणुकांच्या आधीची. खोटी नम्रता नको, स्वभावे याचा अर्थ नम्रता किंवा लीनता हा स्वभाव असला पाहिजे. अगदी अलीकडच्या काळात सांगायचं म्हणजे धुंडा महाराज देगलूरकर. धुंडा महाराज देगलूरकर यांच्या संपर्कात आले असतील, त्यांनी पाहिलं असेल की लीनता म्हणजे काय. धुंडा महाराज म्हणजे लीनतेचं भाष्यच होतं, चालती बोलती लीनता. त्यांच्या लीनतेने आपण लाजून जातो, बाकीच्या माणसांना संकोचल्यासारखं होतं. म्हणून अशा प्रकारची लीनता जी आहे ती स्वभाव आहे. याचा अर्थ त्यातनं काही स्वार्थ नाही आहे. लीनता ही इन्व्हेस्टमेंट नाही आहे किंवा लीनता आपली दिसली म्हणजे जरा लोक आपल्याला मानायला लागतील, जरा आपल्याकडे आणखी अट्रॅक्ट होतील, हा हेतू नाही आहे. जसं सिंहाचं आहे की आपण जंगलचे राजा आहोत ते सिंहाला माहितीच नसतं, आणि आपण जंगलचे राजा आहोत म्हणून तो ऐटीत चालत नसतो. ऐटीत चालणं हा सिंहाचा स्वभावच असतो. आपण पक्ष्यांचे राजा आहोत ते मोराला माहिती नसतं आणि म्हणून मोर तशी पावलं टाकत नसतो, पण त्याचा तो स्वभाव असतो. तसं या ठिकाणी साधुत्व अंगी आलं, भगवत भास वेगळे जागा झाला की लीनता जी आहे ती आत मूर्ते. आणि म्हणून अतिलीनता सर्व भावे स्वभावे. सर्व भावेचा अर्थ अंतःकरणपूर्वक मनापासून, आणि स्वभावे याचा अर्थ प्राकृतिक, तो स्वभावच आहे. लीनता ही वृत्ती आहे.
आणि संताची व्याख्या करताना समर्थ म्हणतात, करी वृत्ती जो संत तो संत जाणा. संत हा पोशाखी नाही आहे, संत हे बहिरंग नाही आहे. संतत्व ही वृत्ती आहे आणि त्या वृत्तीवरनं वागण्यावरनं तो संत आहे लक्षात येतं. मग असे जे संत आहेत, असे जे सज्जन आहेत, त्या सज्जनांना तू संतुष्ट कर. ते तुझ्यावरती नाराज होणार नाहीत याची तू काळजी घे. निदान त्यांना संतुष्ट नाही करता आलं तर त्यांना दुःख तरी देऊ नको, त्यांना यातना होतील अशा काही गोष्टी तू करू नकोस. पुढे म्हटलेलं आहे, देहे कारणी सर्व लावीत जावे. समर्थ काही वेळेला देहे शब्द आत्मा या अर्थाने वापरतात. देहाकरता लिपी ओळखणं, देहाकरता असा 18व्या दशकातला देह दुर्लभ नावाचा तिसरा समास आहे. त्या देहाकरता 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 असं सलग आलेलं आहे. तिथे देह हा शब्द जरा आत्मा या अर्थाने आलेला आहे. आत्मा आहे म्हणून सगळं चाललेलं आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करेल तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. भगवंताचं अधिष्ठान आहे म्हणून हे सगळं चाललेलं आहे. भगवंत नसेल ते काही घडू शकणार नाही. म्हणून देहे कारणी सर्व लावीत जावे याचा अर्थ आत्मस्वरूपाचं ज्ञान होईल यासाठी आपलं सगळं जीवन पणाला लावावं. तदर्पित अखिल आचारिता. आपलं प्रत्येक कर्म जे आहे ते आपल्याला भगवंताकडे घेऊन जाणारं ठरेल याची काळजी घेतली पाहिजे. आणि देह ह्या शब्दाचा देह असा जर अर्थ घ्यायचा असेल तर देहे कारणी सर्व लावीत जावे हा चरण थोडासा जुळवून घ्यावा लागेल. ज्याला अन्वय म्हणतात, संस्कृत मधल्या श्लोकाचा अन्वय लावायचा असतो, तसं आपल्याला या चरणाचा अन्वय लावा लागेल. आणि देह सर्व कारणी लावीत जावे. आपलं शरीर जे आहे हे सतत ह्या गोष्टीसाठी अर्पित करावं. वरती जे ध्येय सांगितलेलं आहे, सज्जनांना संतुष्ट करणं, लीन वागणं किंवा इतर भगवंताच्या प्राप्तीसाठी जे सगळे उपाय सांगितलेले आहेत, या सगळ्यासाठी आपलं शरीर अर्पण करावं. तोच आपल्या जीवनाचा एकमेव भाग असावा, तेच आपल्या जीवनाचं एकमेव ध्येय असावं. मिशन ऑफ द लाईफ तेच असलं पाहिजे. देहे कारणी सर्व लावीत जावे याचा अर्थ संपूर्ण शरीर जे आहे ते त्यासाठी वापरलं पाहिजे, त्यासाठी हे सगळं घडलं पाहिजे. आणि त्यासाठी सोपा मार्ग सांगितला, सगुणी अति आदरेसी बजावे. सगळ्या संतांचा सगुण भजनावरती विलक्षण भर आहे. नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा. एकदम परमात्मा ही संकल्पना आपल्याला ग्रास करता येत नाही. तुम्हाला जर सांगितलं अर्धा तास ब्रह्माचं ध्यान करा, कशाचं ध्यान करणार? ब्रह्माचं ध्यान करणं म्हणजे नेमकं तुम्ही काय करणार? पण ब्रह्म ही संकल्पना जी आहे ती अमूर्त आहे. झटकन मनाला ब्रह्माची धारणा करता येत नाही. उलट उपनिषदाने सांगितलेलं आहे, न तत्र मन गच्छति. मन तिथं पोहोचतच नाही. मन बुद्धी अगोचर असं त्याचं वर्णन सांगितलेलं आहे. मग जिथं मन पोहोचत नाही, बुद्धी पोहोचत नाही, इंद्रियांना जे आकलन होत नाही, त्याची एकदम धारणा कशी करणार? मग मार्ग सांगितला, सगुणाचे ने आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. किंवा गोरा कुंभाराने एका अभंगात म्हटलेलं आहे, निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे. माऊलीने तो प्रश्न विचारलाय, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे? सगुण निर्गुण एक गोविंदूर आहे. एकदम निर्गुणात पुढी मारता येत नाही, एकदम तसं उड्डाण घेता येत नाही. मग पहिला पर्याय सांगितला सगुण. कुठेतरी मूर्ती डोळ्यासमोर ठेवा. सगुणी अति आदरेसी भजावे. सगुणाची पूजा सुद्धा अत्यंत आदराने मनापासून पूजा करून टाकली. 5 मिनिटात पूजा केली की आपण निघूच, झालं. 5 मिनिटात पूजा उरकतो अशी पूजा नव्हे. अति आदरेसी सगुणाची पूजा याचा अर्थ जीवनामध्ये सगुण हे आपलं भावविश्व झालं पाहिजे. सगुणाचा आलंबन, सगुणाचा आधार
तद्विस्मरणे परमव्याकुलता तदर्पित अखिल आचारिता. सतत त्याच चिंतन. तसं भगवान रामकृष्ण देवांनी कालीमातेचा आधार घेतला. संत तुकाराम महाराजांनी विठ्ठलाचा आधार घेतला. मीराबाईंनी भगवान श्रीकृष्णाचा आधार घेतला. समर्थ रामदासांनी रामचंद्रांचा आधार घेतला. सगळ्या संतांनी कुठलं तरी सगुण रूप किंवा कुठलं तरी सगुण दैवत हे आलंबनाला घेतलं आणि ते सतत त्याच्या भोवती राहिले. मग त्याची पूजा, त्याच्याबद्दलचं वाचन, त्याची चिंता, चिंतन, त्या देवाला नैवेद्य, त्या देवाचा उत्सव, सतत त्यामध्येच. मठातले जे साधू लोक आहेत त्यांचं जीवन किती धन्य आहे. सगुणी अति आदरेसी बजावे. सकाळपासून ते निवासाला तिथे असतात, कारण बाहेरच्या मायानगरीचा त्यांच्याशी काही संबंध नाही. आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांचं प्रत्येक कर्म जे आहे त्या कर्माचा केंद्रबिंदू ठाकूर असतो. ग्रंथालयात काम करत असतील, पण कोणाचं ग्रंथालय? ठाकूरांचे. पुस्तक विक्रेते काम करत असतील, पावत्या करत असतील, कुठे ऑडिटचं काम करत असतील, कदाचित मंदिर झाडायचं काम असेल, कदाचित हॉल झाडायचं, या खुर्च्या पुसायचं काम असेल. पण या खुर्च्या कोणाच्या आहेत? कुठल्या उद्योगपतीच्या नाही आहेत. आणि त्यातनं कुठला पगार मिळणार आहे म्हणून चाललेलं नाहीये. कुठला कारखाना व्यवस्थित ठेवायचा आहे, एखादी गव्हर्नमेंटची बाग स्वच्छ ठेवायची आहे, सार्वजनिक ठिकाण स्वच्छ ठेवायचं आहे, तसं नाही चाललेलं. इथं प्रत्येक कर्म जे आहे ते ठाकूर या भावामध्ये चाललेलं आहे. आणि सगळं आयुष्य त्यासाठीच आहे. जीवनाला दुसरं कुठलाही आधार नाही. चित्ताला दुसरं चिंतनाला कोणताही विषय नाही. आयुष्यामध्ये अशा प्रकारे मन कुठेतरी अर्पण केलं पाहिजे, मन कुठेतरी लावून घेतलं पाहिजे. ती व्यक्ती, ते दैवत हे आपलं भावविश्व झालं पाहिजे, दुसरं काही नको. मग जे ग्रंथ वाचाल फक्त ठाकूरांचेच ग्रंथ, मठाने छापलेलेच ग्रंथ, ठाकूरांसंबंधीचेच ग्रंथ, पुन्हा बाहेरचे वाच नाहीत. बाहेरचे लोक काय लिहितील सांगता येत नाहीत. मठाने प्रसिद्ध केलेला ग्रंथ. अशा पद्धतीनं काहीतरी झापडं आधी लावून घ्यावे लागतात, तेव्हा काहीतरी प्राप्त होतं. आणि एकदा प्राप्त झालं की मग व्यापकतेच्या गप्पा माराव्यात. पण पुढे म्हटलेच आहे, भजाया जनी पाहता राम ऐकू, तो श्लोक येणारच आहे. प्रारंभी कुठेतरी कुंपण असावं लागतं, ट्रिगार्ड असावं लागतं. म्हणून सगुणी अति आदरेचे बजावे. हे सगळे गुण जर आपल्याला संपादन करायचे असतील, लीनता धारण करणं, सज्जनांना संतुष्ट करणं, दारिष्ट्य धरणं, चंदनासारखं झिजणं, लोकांचे अपराध पोटात घालणं, हे सगळं जर आपल्याला आत्मसात करायचं असेल तर डायरेक्ट मी तो गुण आत्मसात कर, उद्यापासून मी शांत होईन, उद्यापासून मी शांत होईन, असं जर म्हटलं तर झटकन शांत होता येईल असं सांगता येत नाही. पण सतत एकनाथ महाराजांचं चरित्र वाचत राहिलात, सतत रामचंद्रांचं चरित्र वाचत राहिलात, सतत तुकाराम महाराजांचं चरित्र वाचत गेलात की त्या सगळ्याच्या चिंतनाने आपली वृत्ती जी आहे ती तदाकार व्हायला मदत होते. हळूहळू त्यांचे गुण जे आहेत ते आपल्यामध्ये आत्मसात व्हायला लागतात. मग जे लोक आपल्याला त्रास देतात त्यांच्याबद्दल सुद्धा एक प्रकारची करुणा निर्माण होते. जेव्हा रामकथा आपण वाचतो तेव्हा लक्षात येतं की रामांनी भरताला सांगितलं की मी तर आता येणार नाही, राज्य तुलाच करावं लागेल. भरताला पादुका दिल्या, परत निघाला. तेव्हा रामचंद्र म्हणाले की भरता, एक गोष्ट तुला सांगताना मला संकोच वाटतो, मी सांगायला नको आहे पण तरी राहत नाही म्हणून सांगतो. मी वनवासातून अयोध्येत परत येईपर्यंत कैकेयीला कुणीही मनाने दुखवू नका. वस्तुतः कैकेयीने याला वनवासात पाठवलेलं आहे, रामानं दशरथाने वनवासात नाही पाठवलेलं. राम वनवासात गेले याला एकमेव कारणीभूत म्हणजे फक्त कैकेयी आणि मंथरा. या दोघींपैकी तिसरं कोणी नाही अयोध्येमध्ये की ज्याला वाटतं रामाने वनवासात जावं. आणि राम भरताला काय सांगतात, मी येईपर्यंत कैकेयीचं मन कुणीही दुखवू नये. नाहीतर तो एक 14 वर्षाचा कार्यक्रम होऊ शकतो, सारखं टोचून बोलायचं. काय झालं समाधान आता? तुमच्यामुळे आमचा राम गेला वनामध्ये, पाहिलंत ना?
सारखं काही ना काही टॉन्टिंग करत राहायचं, कुचकं नाचकं बोलत राहायचं. पण एकदा तुम्ही सगुण मूर्तीच्या भजनात राहिलात, सारखं रामाच्या चिंतनात राहिलात, तर मग रामाची व्यापकता, रामाची उदारता, रामाचं क्षमाशीलत्व हे सगळं आपल्यामध्ये उतरेल. रामकथा वाचायची आणि रामकथा सांगायची त्यासाठी की आपण रामासारखं व्हावं. रामो विग्रहवान धर्म, हा राम धर्मस्वरूप आहे, आपण धर्मस्वरूप व्हावं. म्हणून या ठिकाणी सगुणी अति आदरेसी भजावे, एक सगुण मूर्ती घ्यावी आणि त्या सगुण मूर्तीचा ध्यास लागावा, त्या सगुण मूर्तीचं वेड लागावं आणि त्यामध्ये पूर्णपणे डुबून जावं. जसं बाबासाहेब पुरंदरे आहेत, त्यांनी शिवाजी महाराजा विषय घेतला आणि ते शिवाजी महाराजा विषयामध्ये पूर्णपणे डुबून गेले. इतके डुबून गेले की ते सरळ काळ त्यामध्येच असतात, त्यांच्या डोक्यात सारखा तोच विषय असतो. मला आठवतंय, मी सर्वात पहिल्यांदा जेव्हा त्यांच्या घरी गेलो तेव्हा मला ते म्हणाले, तुम्ही दूध घ्याल ना? म्हटलं घेईन. त्यांच्याकडे तो प्रताप होता, प्रताप यांना दूध आण आणि हे बघ अगदी बंदोबस्तात घेऊन ये. मला कळे ना, दूध बंदोबस्तात आणतात म्हणजे काय करतात, म्हणजे सारखे ते डोक्यामध्ये तोच विषय, सारखं ते शिवाजी महाराजांचं भूतच मानगुटीवर बसलेलं. सगुणी अति आदरेसी भजावे याचा अर्थ अशा कुठल्या तरी महापुरुषांनी आपल्याला वेड लावावं. मीराबाई तर स्वतःला वेड म्हणून घेण्यात तिला आनंदच वाटतो. संतन डिग बैठ बैठ लोक लाज खोई, अब तो बात फैल गई जानत सब कोई, मेरे तो गिरधर गोपाल दुसरा नकोय. आता मला कशाचीही पर्वा राहिली नाही. संतन डिग बैठ बैठ लोक लाज खोई, सत्संगाचा मला तर वेड लागलेला आहे. आता मला कोणीही थांबवू शकणार नाही, असं आपलं झालं पाहिजे. आपल्याला कोणी थांबवू शकतं कामा नाही, इतकं त्यामध्ये आपण पूर्णपणे रंगून गेलं पाहिजे, डुबून गेलं पाहिजे. आपल्या जीवनाचा तो श्वास झाला पाहिजे. श्वासाशिवाय आपण जगू शकत नाही, तसं त्याच्याशिवाय आपण जगू शकणार नाही, अशी आपली अवस्था झाली पाहिजे. आणि म्हणून पुढे म्हटलेलं आहे, हरी कीर्तने प्रीती रामी धरावी, देहे बुधिनी रूपणी विसरावी, परद्रव्य आणि कांता परावी, येदर्थी मना सांडी जीवी करावी. ज्या सगुण भजनाचा उल्लेख आधीच्या श्लोकात केला, तो सगुण भजनाचा मुद्दा हरी कीर्तने प्रीती रामी धरावी, देहे बुधिनी रूपणी विसरावी यात कंटिन्यू केलेला आहे. भगवंतानेच नारदाला सांगितलं, नारदाने विचारलं की तुम्ही आम्हाला भेटणार कुठे? अनेकदा तुम्हाला भेटायला येतं, तुम्ही केबिन मध्ये नसता, सरकारी खर्चात सारखे तुम्ही परदेश दौऱ्यावरती असता. तुम्हाला जर गाठायचं झालं तर गाठायचं कुठे? तेव्हा भगवंतांनी सांगितलं, नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदय रवो, मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. माझे भक्त जिथं माझं गायन करत असतात, माझी भक्ती करत असतात, त्या ठिकाणी मी आहे. मौलींच्या भाषेत द्वारकेचा राणा पांडवा घरी. कृष्णाचा ऍड्रेस काय? केअर ऑफ अर्जुन. कृष्ण भेटणार म्हणजे अर्जुनाकडे भेटणार. केअर ऑफ द्रौपदी, तिकडे तो भेटणार, नक्की असणार. या ठिकाणी भगवंत जो आहे त्याला कीर्तन प्रिय आहे, भगवंताला भक्ती प्रिय आहे. म्हणून सततम कीर्तयंतो माम, 9व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलेलं आहे, जे अशा प्रकारे सतत माझं भजन करत असतात ते मलाच येऊन मिळतात. तेषाम अहम समुद्धरता संसार सागरात, या मृत्यू संसार सागरातनं मी या सगळ्या लोकांचा उद्धार करतो. त्याचाच अनुवाद करताना मौलीने म्हटलेला आहे, कीर्तनाचे ने नटनाचे जातील दोष पूर्वीचे. अशा प्रकारे जो सतत भगवंताचं कीर्तन करतो त्याचे सगळे दोष नाहीसे होतील. समर्थाने कीर्तन भक्तीची फलश्रुती सांगितलेली आहे, कीर्तने वाचा पवित्र. कीर्तनामुळे आपली वाणी जी आहे ती पवित्र होते. म्हणून सगुण भजन करायचं असेल तर कसं करायचं? भगवंताचं कीर्तन करा. मन ठेवूनी ईश्वरी, जो कोणी हरिकथा करी तोच ये संसारी धन्य झाला. बहुत करावे पाठांतर, कंठी धरावे ग्रंथांतर, भगवत कथा निरंतर करीत जावी. आपुलिया सुख स्वार्था
केलीच करावी हरिकथा हरिकथे विण सर्वथा राहूच नये नित्य नवा अभ्यास करावा साक्षेप उदंडची असावा हरिकीर्तने भरावा ब्रह्मगोळ आगवा. उलट त्यांचं रामकथा ब्रह्मांड वेधून पैलाड न्यावी. जागोजागी रामाची कथा सांगा, जागोजागी रामाचं चरित्र सांगा. 5-5, 6-6 तास लोक रामकथा सांगत राहतात, भागवत कथा सांगत राहतात. हजारो लोक मंडपामध्ये ऐकत असतात. एक वातावरण निर्माण होतं. त्या काळात सगळे निघून जातात. या ठिकाणी अशा प्रकारे भगवंताची भक्ती कर आणि त्या भक्तीचा आविष्कार म्हणजे कीर्तन, आणि कीर्तनातनं प्रीती रामी धरावी. रामाबद्दल प्रेम निर्माण व्हावं. दोघांचं, कीर्तन करणाऱ्यांचं आणि श्रोत्यांचं. कीर्तन करत असताना आणि प्रवचन करत असताना स्वतःचं महत्व वाढणं हा हेतू नसावा. भगवंताचं महत्व वाढवणं हा हेतू असावा. तो मोठा भागवत कथेचा बोर्ड असतो, चित्र कृष्णाचं नसतं, कथाकाराचं असतं. कृष्णाचं महत्व वाढवतात का स्वतःचं महत्व वाढवतात? भागवत कथा आहे का तुमची कथा आहे का लोकांची व्यथा आहे? कोणाचं प्रोजेक्शन असावं? म्हणून पुढे म्हटलं आहे देहे बुधी निरूपणी विसरावी. निरूपणामध्ये इतकं दंग होऊन जावं की मी देह आहे याचं सुद्धा विस्मरण व्हावं. श्रोत्यांना पण विस्मरण व्हावं, वक्त्यांना पण विस्मरण व्हावं. त्यामध्ये रंगून जावं. ऋषिकेशला मी राधा ऐकली किशोरजी व्यासांच्या ह्याच्यातनं. इतके ते रंगून गेले होते, तेच राधा होऊन गेले होते काही काळासाठी. पूर्ण बेभान झाले होते. पूर्ण देहभान विसरलं पाहिजे, त्यामध्ये पूर्ण डुबून गेलं पाहिजे. ते पात्र आपण झालं पाहिजे. आणि ते करत असताना डोकं दुखत आहे, पोट दुखत आहे, मान दुखत आहे, काय इकडे मला कीर्तनाच्या नाचता येत नाही कारण गुडघे फार दुखत आहेत, शरीराचं भानच नाही, पूर्ण बेभान झालेला आहे. त्या अवस्थेत सगळं कर्म घडत आहे. देहबुद्धीचं विस्मरण झालं पाहिजे आणि लोकांना सुद्धा देहबुद्धीचं विस्मरण झालं पाहिजे. त्या काळासाठी लोक सुद्धा विसरून गेले पाहिजेत. देवभान हरपलं पाहिजे. इतकं तुम्ही त्याच्यामध्ये रंगून गेलं पाहिजे. म्हणून मन ठेवून ईश्वरी जो कोणी हरिकथा करी तोच ये संसारी धन्य झाला. आत भगवंताचं प्रेम निर्माण झालं पाहिजे. आणि एक महत्वाचा नियम आहे, जर सांगणाऱ्याच्या अंतःकरणात भगवंताबद्दल प्रेम असेल तर त्याचं श्रवण करून श्रोत्यांच्या मनात भगवंताचं प्रेम नक्की निर्माण होणार. कारण तो शक्तिपातच आहे, ते संक्रमणच आहे. आपोआप माणसं तयार होतील, आपोआप माणसं भक्त होतील. कारण सांगणारा मनुष्य जो आहे तो तेवढ्या तळमळीने सांगतो आहे. मग इथं अशा सांगण्याने माणसं सुद्धा भगवंताचे भक्त होतात आणि त्यांच्या अंतःकरणात भगवंताबद्दल प्रेम निर्माण होतं. गोंदवल्याचा संप्रदाय जो एवढा वाढला किवी बेलसरांच्या प्रवचनामुळे वाढला. संबंध 50 वर्ष बाबा प्रवचन करत होते, 50-60 वर्ष करत असतील, पण त्या 60 वर्षामध्ये कधीही स्वतःचं प्रोजेक्शन नाही, कधी कोणाला अनुग्रह दिला नाही, कधी स्वतःची पाद्यपूजा करून घेतली नाही. कोणी अनुग्रह मागितला की सांगायचे गोंदवल्याला जा, सज्जनगडला जा, आळंदीला जा, तिकडून अनुग्रह घ्या, मी तुमच्यासारखा साधक आहे. आणि किती 90व्या वर्षापर्यंत हेच चालू होत. आणि सतत गोंदवल्याच्या लोकांना ते प्रवचनात सांगत असत. त्यांचं प्रवचनातलं शेवट मी ऐकलेलं, प्रत्येक प्रवचनाच्या समारोपात ते सांगायचे. शिबिर संपताना, गोंदवल्याचा उत्सव संपताना त्यांना परिवारातले लोक बाबा म्हणायचे, बाबा बेलसरे. ते शेवटच्या दिवशी सांगायचे, बाबांना विसरा, रामांना लक्षात ठेवा. बाबांना विसरा, महाराजांना लक्षात ठेवा. जाताना बाबा चित्तात घेऊ नका, राम चित्तात ठेवा, महाराज चित्तात ठेवा आणि त्यांचं प्रेम घेऊन जा. सांगणाऱ्याचा हेतू हा असावा की ऐकणाऱ्याचं भगवंताबद्दल प्रेम वाढावं, तो भगवत भक्तीला लागावा. स्वतःचं प्रोजेक्शन हा त्यामागे हेतू असता कामा नये. काल सांगितलं तसं कीर्ती हा साईड इफेक्ट असेल. जाता जर त्यांचं नाव झालं, खूप त्यांचे भक्त झाले, त्यांना मानणारे लोक खूप झाले, पण त्यांनी स्वतःच्या कीर्तीची कुठली व्यवस्था केली नाही. या ठिकाणी भगवंताबद्दलचे प्रेम प्रीती रामी धरावी
आणि ती करत असताना देहबुद्धी जी आहे ती निरूपणामध्ये विस्तरण व्हावं म्हणून नामदेवाने म्हटलेलं आहे, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. आपण स्वतः हरिरूप झालं पाहिजे. आपण तर कीर्तन तसं असायचं. अनंतर आठवले ज्यावेळेस ते सुदाम देवाचं आख्यान सांगायचे, लोक ढसाढसा रडायचे, त्यांच्या डोळ्यातनं अश्रूंच्या धारा असायच्या. ज्यावेळेस ते जगन्नाथ पंडित सांगायचे तेव्हा जगन्नाथ पंडित पूर्णपणे उभं करायचे. त्या कीर्तनात कीर्तन हा एकपात्री नाट्यप्रयोगच असतो. पूर्ण त्यात एकरूप झालं पाहिजे. अभिनयाच्या द्वारे पूर्णपणे त्यामध्ये संपूर्ण समरस झालं पाहिजे. कीर्तनाचं अभिनय हे अविभाज्य अंग आहे असं समर्थांनी कीर्तन भक्तीत सांगितलेलं आहे. सगळे ते भाव जागे झाले पाहिजेत, प्रकट झालं पाहिजे, त्या कथानकाशी एकरूप झालं पाहिजे. विशेषतः उत्तर रंगामध्ये जेव्हा आपण एखादं कथानक सांगतो तेव्हा ते कथानक जे आहे ते अत्यंत प्रेमाने सांगितलं पाहिजे. शेवटी माणसाला त्या कथानकातनं भगवंताचा भाव जो आहे तो उदित होऊनच बाहेर पडावा लागला पाहिजे. म्हणून या ठिकाणी त्या कीर्तनामध्ये ईश्वराचं प्रेम असलं पाहिजे आणि देहबुद्धी कमी झाली पाहिजे. या दोन्ही गोष्टी अशा आहेत, जोपर्यंत देहबुद्धी आहे तोपर्यंत भगवंताचं प्रेम निर्माणच होणार नाही. कारण देहबुद्धी याचा अर्थ देहावरलं प्रेम. प्रेम गली अति साकरी तो मे दोन समाय. कबीरानं म्हटलेलं आहे, दोन ठिकाणी प्रेम एका वेळेला असू शकत नाही. मला माझ्या देहाचं पण प्रेम आहे आणि मला रामावरती प्रेम आहे. केव्हा तरी एखादा त्याग करावा लागेल. केव्हा तरी देहाकडे दुर्लक्ष करून रामाची भक्ती करावी लागेल. केव्हा तरी देहाचं पुतेर करावं लागेल. असं दोन्ही डगरीवरती हात ठेवून काम भागत नाही. अव्यभिचारी निष्ठा असावी लागते. एक ठिकाणी निष्ठा व्यवसायात्मिका बुद्धी ही अशी असावी लागते. आणि मग त्यासाठी देहबुद्धी जी आहे ती टाकूनच द्यावी लागेल. देहावरलं प्रेम कमी झालं की ते प्रेम भगवंताकडे ट्रान्सफर होत असतं. सायन्समध्ये नेम आहे लॉ ऑफ कन्व्हर्जन ऑफ एनर्जी. या जगात नष्ट काही होत नाही, रूपांतरण होतं. तुमचं प्रेम नष्ट नाही होणार, फक्त तुमच्या अंतःकरणात जे प्रेम आजपर्यंत देहाबद्दल आहे ते आता भगवंताकडे रूपांतरित झालं. वाल्याकुळीचं जे प्रेम पैशावरती होतं, वाल्याकुळीचं जे प्रेम कुटुंबियांवरती होतं, घरादारावरती होतं, ते प्रेम नष्ट झालं. पण अंतःकरणातला प्रेमभाव नष्ट झाला नाही. अंतःकरणातला प्रेमभाव भगवंताकडे रूपांतरित झाला. जसं मना वासना दुष्ट कामा नये रे हे सांगत असताना मी सांगितलं की अनेकदा कुटुंबातले आई वडीलच मुलांना द्वेष करायला शिकवतात. जोपर्यंत इतर माणसं द्वेषाला अवेलेबल असतात तोपर्यंत इतर माणसांचा द्वेष करतात. आणि ती माणसं जर राहिली नाहीत कि मग तो द्वेषाचा प्रयोग आई वडिलांवर सुरू करतात. कारण अंतःकरणात ते आहे, द्वेष नष्ट नाही झालेला. ज्यांचा द्वेष करत होता ती माणसं नाहीशी झाली. आता जी माणसं राहिलेली आहेत तिकडं तो द्वेष ट्रान्सफर होणार. तसं प्रेमाचं आहे. जे प्रेम कुटुंबाबद्दल होतं, जे प्रेम पैशाबद्दल होतं, जे प्रेम देहाबद्दल होतं, ते प्रेम ते ममत्व आता भगवंताबद्दल निर्माण झालं. म्हणून देहे बुद्धी निरूपणी विसरावी. देहबुद्धी विसरल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि देहबुद्धी जर विसरायची असेल तर दोन पथ्य पाळायला लागतील. परद्रव्य आणि कांता परावी यदर्थी मना सांडी जीवी करावी. सांडी जीवी करावी याचा अर्थ जीवनातला तो घटक काढून टाकावा. जसं ऑपरेशन करत असताना गँग्रीन करायचं झालं की पाय कापूनच टाकतात. नको तो भाग शरीरात नको, कारण त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. ते जर आणखी पसरलं, कॅन्सर जर झालेला असेल तर ज्या भागाला कॅन्सर झालेला आहे तो कापूनच काढावा लागतो, ऑपरेशनच करावं लागतं. त्याप्रमाणे यदर्थी मना सांडी जीवी करावी हे जे कामिनी आणि कांचन दोन घटक आहे, परद्रव्य आणि कांता हे घटक आहेत, हे घटक पूर्णपणे नाहीसे करायचे. यामध्ये परकांता हे गृहीत धरलेलं आहे. परद्रव्य जसं आहे तसं परस्त्री. हे दोन घटक जे आहेत ते दोन घटक देहबुद्धी वाढवणार आहेत. जसं युद्ध का शास्त्रामध्ये काय असतं, शिवाजी महाराजांच्या काळात लढाया व्हायच्या तर किल्ल्याला वेढा घातला जायचा.
किल्ल्याला वेढा का घालायचा? किल्ल्याला वेढा घातला की किल्ल्यावरली माणसं पळून जाऊ शकत नाही, किल्ल्यावरती काही नेता येत नाही. मग किल्ल्यावर किती धान्य आहे, किती दिवस पुरेल तोपर्यंत थांबायचं. 1 महिना 2 महिने, शेवटी धान्य संपलं की माणसं काय खाणार? किंवा तरी धान्य संपेल आणि किल्ल्यावरली सगळी रसद संपली किंवा शरण येतील आणि मग त्यांना ताब्यात घ्यायचं. मग त्या सिद्धी पन्हाळगडाला वेढा घातला आणि थोड्याने 4 महिने तो ठाण मांडून बसला होता. महाराज त्याच्या वरचढ निघाले, त्याच्या हातावर तुरी देऊन महाराज तिथूनही निसटले. पण हेतू हा होता की किल्ल्यावरलं धान्य किती पुरणार आहे, केव्हा तरी ते संपेल आणि लोक शरण येतील. देहबुद्धीला रसद पुरवणाऱ्या गोष्टी परद्रव्य आणि परस्त्रिय. कामिनी कांचनाचं चिंतन किती पुन्हा पुन्हा ठाकूरांनी त्या वचनामृतामध्ये त्याच्यावरती भर दिलेला आहे. समर्थांनी पण बद्धाचं लक्षण सांगताना द्रव्यदारा तेची तीर्थ, द्रव्यदारा हाची परमार्थ, द्रव्यदारा ह्याची सकळ स्वार्थ, या नावबद्ध. या 2 गोष्टींनी मनुष्याचं मन जे आहे ते सर्वात जास्त व्यापून टाकलेलं आहे. म्हणून गालिब काही फार महात्मा नव्हता, शायरच होता. पण त्या गालिबच्या लक्षात आलं आणि गालिब म्हणाला, इश्क ने निकम्मा कर दिया गालिब, वरना हम आदमी कुछ काम के थे. सगळा घोटाळा त्याने झालेला आहे, सगळी शक्ती त्यामध्ये खर्च होते. एवढा चांगला नरदेह माणसाला मिळालेला आहे, पण इंद्रियांच्या पातळीवरली सुख भोगण्यामध्ये सगळं आयुष्य निघून जातं. आणि मग शेवटी वृद्धापकाळी शरीर साथ देत नाही, घरातलं वातावरण अनुकूल असत नाही आणि अशा वेळेला पूर्ण ते विषयी ग्रहण करता येत नाही, बुद्धी तेवढी स्थिर आणि शांत राहिलेली नसते. मग कसतरी चालू असतं. पण आधीपासूनच जर हा संस्कार असेल, बालवयापासून हा संस्कार असेल, तर शेवटपर्यंत ते ग्रहण करता येतं. आणि म्हणून परद्रव्य आणि कांता या गोष्टी ज्या आहेत यांना तू मनामध्ये थाराच देऊ नको. ती रसजोत तोडून टाक. जर तेल बंद केलं ना की ज्योत आपोआप विझते. हे तेल आहे, हे तेल जर बंद केलं तर पुढच्या गोष्टी डेव्हलप होणारच नाहीत. म्हणून या मुळावरती समर्थाने आघात केलेला आहे. आणि मग समर्थ म्हणतात, प्रिये वीण नाना परी बोली जेते, परी चित्त दुश्चित्त ते लाजवीते, मना कल्पना धीट सैराट धावे, तया मानवा देव कैसे निपावे. काही रजुगुणी माणसं परमार्थात पडतात, पण ती पडतातच म्हणजे ऍक्सिडेंटच असतो. पडणं हा शब्दप्रयोग फार चांगला आहे. परमार्थात पडलो, प्रेमात पडलो, पडतोच तो मनुष्य. फ्रॅक्चर सुद्धा होत. अनेकदा रजुगुणी माणसं परमार्थात आली की क्रिये वीण नाना प्रिय बोली जेते. त्यांचा परमार्थ जो असतो तो रजुगुणात्मक परमार्थ असतो. त्या परमार्थामध्ये गप्पा हाच महत्वाचा भाग असतो. चर्चा करत राहणं, बोलत राहणं. एका आध्यात्मिक शिबिराला एक ग्रस्त आले होते. मी त्यांच्या मागे बसलो होतो आणि ते दुसऱ्या माणसाशी बोलत होते. त्यांनी विचारलं, तुम्ही इथे कसे काय? तर म्हटले, मागे असं एक मी शिबिर अटेंड केलं. तो मनुष्य LICचा एजंट होता. म्हणलं, मागे मी एक शिबिर अटेंड केलं, 4-5 क्लायंट मिळाले म्हणले शिबिरात. म्हणजे शिबिर सुद्धा कशासाठी अटेंड करायचं? नवीन क्लायंट मिळतात, ओळखी होतात. पब्लिक रिलेशन. मग पब्लिक रिलेशन साठी जिथं जिथं गर्दी असेल त्या ठिकाणी आपलं दुकान मांडावं लागतं, त्या ठिकाणी जावं लागतं. मग थोड्या गप्पा मारायच्या, थोडं आपण देवाचं असल्यासारखं दाखवायचं, थोडं प्रदर्शन करायचं, बहिरंग तसं करायचं, काही उपयोग होत नाही. म्हणून क्रिये विण नाना परी बोली जेते. रजुगुणी मनुष्य जो असतो त्याच्या परमार्थामध्ये कृती कमी असते, बोलणं जास्त असतं. सगळा देखावा असतो. तो तुम्हाला घरी नेईल आणि वेगवेगळे फोटो, वेगवेगळ्या उदबत्त्या, वेगवेगळ्या माळा, मुगराजीन, सगळं दाखवेल, रुद्राक्ष. आणि असं तो दाखवतो की जणू काय फार मनुष्य परमार्थामध्ये तर डुबून गेलेला आहे, पूर्ण बहिर्मुख असतो. असा मनुष्य जो आहे तो प्रत्यक्ष साधना करत नाही. समर्थांना आणि सगळ्या संतांना प्रत्यक्ष क्रिया म्हणजे प्रत्यक्ष सदाचार, संयम, विवेक, वैराग्य, तितिक्षा, दया, क्षमा, शांती हे सद्गुण अपेक्षित असतात.
यातलं काही वागण्यात नसतं आणि नुसतं बोलणं चालू असतं. परी चित्त दुश्चित्त ते लाजविते. असा मनुष्य जेव्हा ध्यानाला बसतो, जेव्हा जपाला बसतो, तेव्हा त्याचं चित्त जे आहे ते दुश्चित्त झालं असतं, ते त्याला लाजवतं. पण कुठेच मन लागत नाही. पण हा शो करणं सोपं आहे. शांत बसायला सांगितलं की डोळे मिटून एक तासभर ध्यान करा, कि मग सगळं पित्तळ उघडं पडतं. पण तिथे मग ऍक्टिंग करता येत नाही. तिथे मग सारखी चुळबुळ सुरू होते, अस्वस्थता सुरू होते, काही लोकांना त्रास सुद्धा होतो. त्यांचं प्रेशर वाढलं, छातीवर खूप दडपण आलं, भीती वाटायला लागली, असेही लोक सांगतात. आणि यातलं काहीच नाही झालं तर गॅरंटेड मार्ग म्हणजे झोप येणे. 5-10 मिनिटात डोलकी लागली आणि मग तासाभरानंतर महाराजांनी सांगितलं 1 तास झाला तर ध्यानाची वेळ संपली. मग ते एकदम जागे होतात खडबडून आणि मग म्हणतात काय आजच्यासारखी बैठकच झाली नाही कधी. असा डीप गेलो होतो, म्हटले कळलंच नाही काय चाललंय ते, कुठे आहे तेच कळत नव्हतं. म्हणजे महाराज म्हटल्यावर मला कळलं की आपण ध्यानगृहात आहोत. मग चित्त जे आहे ते दुश्चित्त होत असतं, कारण जितकं बोलणं जास्त तितकं चित्त विचलित जास्त. पुढे मौनामध्ये आपण पाहणार आहोत, जितकं बोलणं कमी तितकं चित्त शांत असतं. खरं म्हणजे खूप बोलणं हे चित्त अशांतीच लक्षण आहे. का गप्प बसत नाही, का बोलावं असं वाटतं, का सतत सांगावं असं वाटतं, थोडं शांत राहू नाही का. पण क्रिये विण नाना प्रिय बोली जेते. अनंतराव आठवलेंनी त्यांच्या विवेचनात म्हटलेलं आहे की वेदांत हा फक्त चर्चेचा आणि गप्पांचा विषय झालेला आहे. म्हणून मन कसं आहे, मन सतत फिरत आहे, पण असं फिरत असलेलं मन जे आहे ते नुसतं वेदांत चर्चा करत राहत. दिवसभर सगळे व्यवहार करायचे, दिवसभर सगळे सांसारिक कर्म करायचे आणि संध्याकाळच्या वेळेला थोडासा गप्पा मारायच्या, थोडी अध्यात्म चर्चा, थोडी वेदांत चर्चा. देह नाही, सगळीकडे ब्रह्मच नटलेला आहे, हे सगळं माया आहे, हा सगळा विषय जो आहे तो बोलण्यापुरता राहतो, प्रत्यक्षामध्ये कुठे काही राहत नाही. आणि म्हणून वर्णन केलेले आहे कलौ लुप्ता नरा नार्यो व्यग्रहा संसार कर्मणी क्षणम क्रीडंती विश्रांती सायं वेदांत चर्चया. दिवसभर संसारामध्ये असतात, दिवसभर या सगळ्या याच्यात लिडबिडलेले असतात आणि करमणूक म्हणून संध्याकाळी वेदांताची चर्चा करत बसतात. हे कलियुगाचं लक्षण आहे, हा कलियुगाचा धर्म आहे. म्हणून या ठिकाणी नुसतं क्रियेविण बोलणं जे आहे ते अपेक्षित नाहीये. म्हणून पुढे म्हटलेलं आहे मना कल्पना धीट सैराट धावे तया मानवा देव कैसेनी पावे. किती मन धावत असतं, धीट सैराट धावे. मन किती चंचल आहे. अर्जुनाने तर भगवंताला सांगितलंच आहे की चंचल मन मला आता आवरता येत नाही. तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्कुरम. महाराज पकडणं अडवणं जितकं अवघड आहे तितकं हे मन आवरणं अवघड आहे, मला हे शक्य वाटत नाही. समर्थाने म्हटलंय चपळपण मनाचे तोडता तोडवेना सकळ स्वजन माया मोडता मोडवेना घडी घडी विघडे हा निश्चयो अंतरीचा म्हणून करुणा आहे बोलतो दीनवाचा. मनाचं वर्णन करताना माऊलींनी हरिपाठामध्ये म्हटलेलं आहे पारियाचा रवा घेता भूमीवरी. मन कसं आहे, पाऱ्याचा कण जर जमिनीवर पडला आणि तुम्ही बोटात पकडायला गेला तर तो निसटतो, तसं मन सापडत नाही. सगळ्या लोकांची कॉमन तक्रार आहे की जपाला आणि ध्यानाला बसलं की मन शांत होत नाही, मन सारखं भरकटत राहत. आणि काही लोक म्हणतात जे एरवी कधी आठवत नाही ते त्यावेळेला नेमकं आठवतं. एकदा म्हटलं बँकेत सस्पेन्स अकाउंटचा शेवटपर्यंत आकडा सापडला नाही, म्हटलं सस्पेन्स अकाउंटला टाकलं आणि ध्यानाला बसलो सकाळी आणि आठवलं. म्हटलं चांगलं तेवढ्या तरी ध्यान करत जा. मनच असं आहे, भरकटतच राहत. शंकराचार्यांनी मनाचं फार वर्णन केलंय सुंदर. हृष्टम कदापि रुष्टम शिष्टम दुष्टम च निंदती स्तौती चित्तम पिशाच्चमभवत राक्षस्या तृष्णया व्याप्तम. मन राक्षसासारखं आहे, मनाची तृष्णा राक्षसासारखी आहे, मन पिशाच्यासारखं आहे. क्षणात तुष्ट
क्षणात रुष्ट, क्षणात बरं, क्षणात रागवलेलं, काही सांगता येत नाही. मन केव्हा काय करेल, दिल तो पागल है हेच करत. वेडय मन केव्हाही काही करेल, कसे वागेल. मनाचा मेकॅनिझम जो आहे तो अनप्रेडिक्टेबल आहे. कुणाच्या मनात केव्हा काय येईल काही सांगता येत नाही. मग असं जे मन आहे त्या मनामध्ये जर वेगवेगळ्या कल्पना तुम्ही करत राहिलात तर त्या कल्पनाने मनुष्याला भगवंत प्राप्त होणार नाही. म्हणून पुढे पुन्हा म्हटलेलं आहे, मना कल्पना सोडी संसार तापा. पुढचा श्लोक लगेच, विवेके क्रिया आपुली पालटावी, अति आदरे शुद्ध क्रिया धरावी, जनी बोलण्या सारिखे चाल बापा, मना कल्पना सोडी संसार तापा. कशी लिंक आहे आधीच्या श्लोकाची न्याची बघा. सगुणे भजावे, लगेच कीर्तनाचा मार्ग सांगितला. हे सगळं करत असताना नुसती वाचाळता करू नको, नुसत्या परमार्थाच्या गप्पा मारू नको, प्रत्यक्ष आचरण कर. आणि ते सांगत असताना विवेक हे क्रिया आपुली पालटावी, अति आदरे शुद्ध क्रिया धरावी, जनी बोलण्यासारखे चाल बापा, मना कल्पना सोडी संसार तापा. आधीच्या सांगितलेलं आहे क्रिये विण नाना परी बोली जेते. वागण्यात काही नाही आहे, नुसतं बोलण्यात आहे. नेहमी एक गोष्ट मी सांगत असतो की परमार्थामध्ये 5 मार्काची थिअरी असते आणि 95 मार्काचं प्रॅक्टिकल असतं. थिअरीत बहुतेक सगळ्यांना 5 पैकी 5 मिळतात, कारण तक्ते पाठ असतात, पुस्तकं पाठ असतात, सगळं पाठ असतं. थिअरी सगळ्यांना माहिती असते 5 पैकी 5. इकडं 95 यावर्षी बसणार नाही म्हणले, पुढच्या वर्षी. यावर्षी गॅपच घेतली, सगळी गडबड 95 ला आहे. आणि म्हणून जनी बोलण्यासारखे चाल बापा, इथं विवेके क्रिया आपली पालटावी. विवेक याचा अर्थ श्रेयसाची निवड. 3 शब्द प्रयोग अध्यात्मशास्त्रात येतात. सारासार विवेक, आत्मानात्म विवेक, नित्यानित्य विवेक. विवेक याचा अर्थ डिस्क्रिमिनेशन. विवेक याचा अर्थ बरोबर निवड. तुम्हाला निवडता आलं पाहिजे. एका बाजूला देहाचं प्रेम आहे, एका बाजूला भगवंताचं प्रेम आहे, तुम्हाला निवडावं लागेल. आणि एकदा भगवंताचं प्रेम निवडलं तर देहाला त्रास द्यावा लागेल. एकदा पांडुरंगाला पाहायचं झालं तर मग 21 दिवस त्या वारी बरोबर जाताना ऊन, वारा, पाऊस, थंडी कशाची पर्वा करून चालणार नाही. मग देहाकडे पूर्णपणे दुर्लक्ष. शेतीची कामं, नोकरी, काही विचार नाही. पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडून या गाठ. दोन्ही एका वेळेस साधणार नाहीत. म्हणून या ठिकाणी देहबुद्धी जर सोडायची असेल तर मन आवरावं लागेल. आणि त्यासाठी आपल्या क्रिया ज्या आहेत त्या ठरवायला लागतील. हळूहळू आपल्या क्रिया ज्या आहेत त्या आपल्याला शुद्ध शुद्ध करत जावं लागेल. विवेके क्रिया आपुली पालटावी. आपणच विचार करावा, आत्मा काय आहे, अनात्मा काय आहे. माझ्या या कर्मामुळे मी आत्म्याच्या जवळ जाणार आहे का अनात्म्याच्या जवळ जाणार आहे. सार काय आहे, असार काय आहे. या कर्माद्वारे मी साराची निवड केलेली आहे का असाराची निवड केलेली आहे. नित्य काय आहे, अनित्य काय आहे. या कर्माद्वारे मी नित्याची निवड केलेली आहे का अनित्याची निवड केलेली आहे. सतत विचार करून आपलं वागणं जे आहे ते बदलत राहिलं पाहिजे. विवेके क्रिया आपुली पालटावी. वागण्याद्वारे आपलं वर्तन जे आहे ते सतत बदलत राहावं. याचा अर्थ वागण्याचं प्लॅनिंग करावं. विवेक याचा अर्थ प्लॅनिंग. काय करायचं, काय करायचं नाही, कसं वागायचं, कसं वागायचं नाही, याचं नियोजन करावं लागेल. दिवसभरामध्ये काय काय कामं करायची, कुणाला भेटायचं, कुठे भेटायचं, कुठल्या भेटीतनं कटकटी निर्माण होतील, कुठल्या कामातनं मनाला मोह निर्माण होण्याची शक्यता आहे. या सगळ्या गोष्टीचं चिंतन आधी केलं पाहिजे. आपलं मन आपल्याला सगळं सांगत असतं. आपला कॉन्शियस आपल्याला सगळं दाखवत असतं. मनाला सगळं माहिती असतं. मग आपल्याला माहिती असतं की हा विषय ह्या व्यक्तीजवळ काढला की स्फोट होणार आहे.
आपल्याला त्याचं या विषयावर पटणार नाहीये. मग अशा वेळेला आपण तो विषय तरी बंद करावा किंवा ती व्यक्ती तरी बंद करावी. सतत कटकटी करत राहण्यामध्ये काय मजा आहे? विवेके क्रिया आपुली पालटावी. विवेकपूर्वक आपल्या आचरणामध्ये आपण बदल घडवून आणला पाहिजे. जे मोहाचे प्रसंग आहेत, जे संघर्षाचे मुद्दे आहेत, जे मनाला स्वास्थ्य नाहीसं करणारे मुद्दे आहेत, ते जीवनातनं सांडी जीवी करावी, कटाक्षाने टाळावेत, कटाक्षाने बाजूला करावेत. आणि हे सगळं करत असताना जनी बोलण्यासारखे चाल बापा, आपलं बोलणं आणि आपलं वागणं याच्यामध्ये सुसंवाद असला पाहिजे. परवा सांगितलं, स्वये करुणी बोलणे दयाची वचने प्रमाणे मानिती जनी. त्यांचा प्रभाव पडतो. गांधीजी, सावरकर, टिळक, विवेकानंद, अरविंद यांचा प्रभाव पडला याचं कारण त्यांचं जीवन तसं होतं. त्यांच्या जीवनात त्या सगळ्या गोष्टी होत्या. म्हणून आपली कृती जी आहे ती आपण सतत तपासत राहिलं पाहिजे. आणि आपलं प्रत्येक कर्म हे आपल्याला भगवंताकडे घेऊन जाणार आहे हे आपल्या कॉन्शियसने सांगितलं पाहिजे. मी कोणाशी भांडण केलं ही गोष्ट मला भगवंताकडे नेणारी आहे का? मी कोणाचा द्वेष केला ही गोष्ट मला भगवंताकडे नेणारी आहे का? मी अहंकार केला ही गोष्ट मला भगवंताकडे नेणारी आहे का? सतत विचार केला पाहिजे की आता माझं जीवन किती राहिलेलं आहे. जे काही आयुष्य राहिलेलं आहे त्या आयुष्यात तरी मी आता थोडस बदल केला पाहिजे. त्यात तरी मी आता विचार केला पाहिजे. हे तर यातनं बाहेर पडलं पाहिजे. बस झालं. स्वतःला आपल्या संबंध जीवनातल्या भूतकाळातल्या घटनांची चीट निर्माण झाली पाहिजे, उगग निर्माण झाला पाहिजे. मी यातनं बाहेर पडीन अशा प्रकारची तीव्रता आपल्या अंतःकरणात निर्माण झाली पाहिजे. आणि म्हणून म्हटलंय, मना कल्पना सोडी संसार तापा. काल्पनिक दुःख टाकून दे, कल्पना सोडी संसार तापा. संसारात ताप देणाऱ्या अनेक गोष्टी ज्या असतात त्या मानसिक असतात. कल्पिक दुःख फार असतात. मनाने कल्पना करून आपण ताप निर्माण करून घेतो. अनेकदा जी सुख प्रत्यक्ष मिळत नाहीत ती कल्पनेने आपण मिळवण्याचा प्रयत्न करतो. ज्या गोष्टी प्रत्यक्ष वाटायला येत नाहीत त्या मानसिक चिंतन करून आपल्या वाट्याला आल्या आहेत असं दाखवतो. खोट्या कल्पना करतो आणि त्या कल्पनेमध्ये मन रमत जात. म्हणून मनाच्या श्लोकामध्ये किती ठिकाणी समर्थन सांगितले, वारंवार सूचना आहेत. मना कल्पना वाहू गीते न कीजे, किंवा मना कल्पना ते नको विषयांची, किंवा विवेके कुडी कल्पना पालटी जय. मना कल्पना कल्पिता कल्पकोटी, नवे रे नवे सर्वता राम भेटी. पुरे विषयी कल्पना ते अविद्या, मिळे ना कदा कल्पनेचे निमेळी. मना कल्पना लेश तोही नसावा. काल्पनिक खूप असतं. आपले मित्र काल्पनिक असतात, आपले शत्रू काल्पनिक असतात. सगळ्या गोष्टी कल्पनेनेच तयार केलेल्या असतात. त्याला मानसशास्त्रज्ञांनी संशोधन करून असं म्हटलेलं आहे, ऑटो हिप्नोटिझम, आत्मसंमोहन. मीच माझ्यावरती कारण नसताना हे संमोहन करतो आणि तसा होतो काही कारण नसताना. आता हे जे स्वतःला संमोहित करून घेणं आहे मानसिक आहे. कोणतरी आजारी पडलेला आहे आणि आपल्याला तार आलेली आहे की अमुक अमुक सिरियस आहे, ताबडतोब निघून या. आपल्याला त्या गावाला जायचं आहे, समजा 2.5 तासाचा प्रवास आहे, मुंबईहून तार आलेली आपण मुंबईला चाललेलो आहे. त्या 2.5 तासात काय काय विचार मनात येतात? त्या माणसाच्या अग्निसंस्कारापासून सगळ्या गोष्टी मनात येऊन जातात. आणि गेल्यानंतर कळतं की ते गप्पा मारतात. हॉस्पिटलमध्येच आहेत, हार्ट अटॅक आला म्हणून डॉक्टरांनी सांगितलं की जरा ईसीजी फारच बिघडलेला आहे, सगळ्या संबंधित लोकांना बोलावून घ्या, कारण हार्ट अटॅकचं काही होऊ शकतं. मग नंतर उपचार केले, आपण जाईपर्यंत तो नॉर्मल झाला आणि आपण जेव्हा गेलो तेव्हा थोडीशी गप्पा मारत होतो. असं घडू शकतं. डॉक्टरांनी त्यांचं हॉस्पिटल चालवायचं असतं.
असं वातावरण निर्माण केल्याखेरीज आणि आम्ही त्या माणसाला वाचवलं असं दाखवल्याखेरीज त्यांचंही चालणार नाही व्यवस्थित. पण या सगळ्यामध्ये आपण किती कल्पना करत राहतो. मुंबईमध्ये अनेक भगिनी मला सांगतात की हे जर ऑफिसमधनं रात्री उशिरा आले की आमच्या घरामध्ये डोक्यात लगेच पूर, बॉम्बस्फोट, दंगल हेच विचार येतात. या जगात दुसरं काही घडू शकत नाही का? लोकलही लेट असू शकते, त्यांना कोणीतरी बोलायला असू शकतं, ते कुठेतरी जेवायला गेलेले असतात, कुठेतरी थांबलेले असतात, ते आनंदात असतात, हे लोक वरीड असतात, कारण नसताना काळजी. आता हे सगळं जे आहे ते मानसिक आहे. आणि किती माणसं मनाने दुःख निर्माण करतात. नागपूरची घटना आहे, माझ्या माहितीचे एक ग्रस्त आहेत, कॉलेजला प्राध्यापक आहेत, पण त्यांना एक मानसिक आजार झालेला आहे. त्या आजाराचं स्वरूप असं आहे, ते कॉलेजला प्राध्यापक आहेत, त्याचं एक विशिष्ट नाव आहे त्या दुखण्याचं. त्यांना त्या कॉलेजमध्ये आता जावं असं वाटत नाही. बरेच दिवस ते कॉलेजमध्ये महिनाभर गेले नाहीत. त्यांना असं वाटतं प्राध्यापक आपल्याशी आता नेहमीसारखं बोलत नाहीत, मुलात आपल्याशी नेहमीसारखं वागत नाहीत, प्राध्यापकांचे आपल्याला आता फोन येत नाहीत, प्राध्यापक आपल्याकडे पण हसतात, त्यांचं हसणं डाऊटफुल आहे. मी शिकवत असताना मुलं हसत असतात, त्यांचं हसणं बरोबर नाहीये, ते माझी टिंगल करायसाठी हसतात, असं त्यांनीच मनाने घेतलेलं आहे. त्यांची पत्नी इतकी वरीड, ती गेली कॉलेजमध्ये, तिने विचारलं, हे हॉस्पिटलमध्ये होते, मेंटल हॉस्पिटलमध्ये होते, तिने विचारलं की असं करतात का, काही झालंय का, तुमच्याबद्दल काही झालंय का, तुम्ही का त्यांना हसता? विद्यार्थी म्हटलं, बाई आम्ही खरंच हसत नाही, आमच्या मनात काही नाहीये. त्यांनीच ते मनाने घेतलेलं आहे. खरं दुःख आहे का काल्पनिक आहे? मला कोणी बोलत नाही, मला आता कोणी विचारत नाही, माझं महत्व आता कमी राहिलेलं आहे, मुलं मला हसतात, प्राध्यापक माझी टिंगल करतात, हा सतत त्यांच्या डोक्यात विचार असतो. मी त्यांना भेटायला गेलो, खूप समजावून सांगितलं, आता पुन्हा ते कॉलेजला जायला लागले, पण महिनाभर गेलेच नाहीत. हे सायकोलॉजिकली डिस्टर्ब. आता सुद्धा जातात, पण पुन्हा त्यांच्या मनात येऊन जातात, पण आता खूप गोळ्या चालू आहेत. डिप्रेशन नाहीसं व्हावं, आणि हा जो आजार आहे की मला आता कोणी विचारत नाही असं सारखं मनात येत राहतं, ही वस्तुस्थिती असत नाही, आपण क्रिएट केलेलं दुःख असतं. ते क्रिएट केलेलं दुःख नाहीसं व्हावं यासाठी जे सायकॅट्रिस्टचे डोसेस आहेत ते डोसेस त्यांना चालू आहेत. त्या डोसेसमुळे एक परिणाम होतो, ते बराच वेळ झोपलेले असतात. तेव्हा मला तो कोणी विचारत नाही हा विचार करायला ते शुद्धीत नसतात, आणि उठले की लगेच कॉलेजलाच जायचं असतं. पण शेवटी काय म्हणजे ट्रँक्युलायझर देत खात राहायचे. आता मुळातलं दुखणं कसं आहे, नसलेलं आहे. खुदीने उठाय तुफान, खुदी हवा से डरते हो. मनात कल्पना सोडी संसार तापा. मनानेच आपण शत्रू निर्माण केलेले आहेत, मनानेच आपण मित्र निर्माण केलेले आहेत. मनानेच आपण म्हणतो तो मनुष्य फार चांगला आहे, तो माझ्यासाठी वाटेल ते करायला तयार होईल. आणि मनानेच आपण म्हणतो तो माझ्याकडे पाहून पाहिलं ना कसा हसत होता, बघितलं ना. कुटुंबामध्ये हे नेहमी घडतं. सासूला सतत वाटतं की सुनेने हे मुद्दाम केलं, आणि सुनेला सतत वाटतं सासूचा हा डावच आहे काहीतरी. काही प्रत्यक्षात काही असत नाही, इतकं ते ऍक्सिडेंटली घडलेलं असतं, पण मन प्रिज्युडाइस असतात, पूर्वग्रह दूषित असतात. बहुसंख्य दुःख आपण कल्पनेने निर्माण केलेली असतात. मी वालचनारला होतो, शिक्षक होतो. मी सांगतोय गोष्ट 1973 सालची आहे. मी सायकलवरनं शाळेत जायचो, सायकलवर नाही यायचो. मी सायकलवर येत असताना पाहिलं की 4-5 जण इंजिनियर असे गंभीरपणे उभे होते. मग मला पाहिल्यावर त्यांनी थांबायला सांगितलं, गुरुजी थांबा म्हटले एक मोठा प्रॉब्लेम आहे, तुम्ही अध्यात्मात लिहात, म्हटले तुम्ही आम्हाला सोल्युशन सांगा. म्हटलं काय प्रॉब्लेम आहे? म्हटलं हे जे परांजपे आहेत आता येतील, म्हटले ते आता कंपनी सुटली, आता ते कंपनीवर येतील. त्यांची 21 वर्षाची तरुण बहीण वारलेली आहे, हे त्यांना कसं सांगायचं हा आमच्यापुढे प्रॉब्लेम आहे म्हटले. तर तुम्ही अध्यात्माच्या दृष्टीने मार्ग सांगा. म्हणले ती गेली आहे असं तुम्ही कशावर ना, म्हणजे तार आली आहे का फोन आलाय? तार आली आहे म्हटली. त्याने मला तार दाखवली. ती तार होती संध्या 5. मी त्यांना विचारलं ही मुलगी कुठल्या परीक्षेला बसली होती का? हो म्हणले ती BA च्या फायनल इयरला होती. म्हटलं मग ती पास झालेली आहे.
आणि तारेत ते सांगितलंय म्हटलं 5. म्हटलं ती गेली असती तर संध्या डाईड अशी तार आली असती म्हटलं, किंवा संध्या एक्सपायर्ड. तारेचे शब्द ठरलेले असतात म्हटलं. आणि पास्ट म्हणजे मरण नव्हे, पास अवे म्हणजे मरण. पण ताऱ्यामध्ये संध्या पास डावे अशी तार कधीच असणार नाही. त्यांची कोड लँग्वेज आहे संध्या एक्सपायर्ड. एक्सपायर्ड म्हणजे एक्सपायर्ड, फिनिश. दुसरा शब्द ते वापरणार नाहीत, दुसरं क्रियापद वापरणार नाहीत. ते सगळ्यांनी कपाळावर हात मारून घेतला. अर्धा तास गंभीर होते. खरं दुःख होतं का खोटं दुःख होतं, खरं संकट होतं का काल्पनिक संकट होतं. कल्पनेनेच मनुष्य काहीतरी दुःख निर्माण करतो, गंभीर होतो, आणि नंतर मग लक्षात येतं आपण जी कल्पना केली होती त्यात काही अर्थ नव्हता. म्हणून समर्थ म्हणतात, कल्पनेने निर्माण केलेलं दुःख जे आहे ते तू विसरून जा. पुढचा जो श्लोक आहे तो आणि हा सगळा विषय उद्याच्याला पूर्ण करू, आणि मग सुखदुःखाकडे आपण वळू. सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला मनपूर्वक प्रणाम. जय जय रघुवीर समर्थ.